नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 3 कीर्ती कठियाचा दृष्टांत या पाठाचा अभ्यास करणार आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। माहिन भाटाद्वारा लिखित एक छोटासा लेख या पाठामध्ये आहे। चला तर या पाठाला आपण पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून अभ्यास करूया। आजच्या आपल्या पाठाचे शीर्षक आहे कीर्ती कठियाचा दृष्टांत। कीर्ती म्हणजे काय आपण म्हणतो स्तुती किंवा प्रशंसा। कठियाचा कठिया या शब्दाचा अर्थ असतो पुजारी। जो एखाद्या मंदिराची पूजा करतो, मंदिरामध्ये बघा स्वच्छता वगैरे ठेवतो, गाभाऱ्याची स्वच्छता ठेवतो, मंदिरामध्ये जी काही मूर्ती वगैरे असते त्याची सेवा करतो की नाही, त्याला आपण पुजारी असं म्हणतो। दृष्टांताचा अर्थ असतो की उदाहरण किंवा दाखला। एखादा तत्व समजावून सांगण्यासाठी उदाहरणं दिली जातात। जसं की तुम्हाला सायन्स विज्ञान शिकवताना बघा टीचर काय करते, एक्सपेरिमेंट करते की नाही, ते समजवण्यासाठी तुम्हाला काय करत असतात टीचर, वेगवेगळे एक्झाम्पल्स देत असतात, उदाहरण देत असतात। गणित पण समजवताना तुम्हाला वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून शिक्षक समजावून सांगत असतात। तसंच एखादं तत्व जर सांगायचं असेल तर ते तत्व समजवण्यासाठी दृष्टांत म्हणजेच उदाहरण किंवा दाखले दिले जातात किंवा छोटीशी कथा सांगितली जाते, त्यालाच आपण दृष्टांत असे म्हणतो। दृष्टांत हा एक अलंकाराचा प्रकार सुद्धा आहे। जेव्हा आपण व्याकरणामध्ये अलंकार हा विषय अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला दृष्टांत अलंकाराबद्दल सगळं मी शिकवणार आहे। तर आपल्या पाठाचं शीर्षक आपण समजून घेतलेलं आहे, काय आहे, कीर्ती कठियाचा दृष्टांत, की एका पुजाऱ्याचं दिलेलं उदाहरण। आता ह्या पाठाविषयी आपण लेखकाविषयी जाणून घेऊया। याचे लेखक आहेत माहिन भट। 13व्या शतकामध्ये हे लेखक आहेत। मराठीतील पहिले चरित्रकार मानले जातात। महानुभव पंथाचे हे प्रवर्तक होते कोण, चक्रधर स्वामी। महानुभव पंथाचे संस्थापक किंवा प्रवर्तक कोणाला म्हटले जातात माहिती आहे ना तुम्हाला, चक्रधर स्वामींना। महात्मा चक्रधरांचे निष्ठावान अनुयायी असे हे माहिन भट जे होते ना, ते चक्रधर स्वामींचे, ज्यांनी महानुभव पंथाचे निर्मिती केली होती, असे चक्रधर स्वामींचे निष्ठावान असे अनुयायी। अनुयायीचा अर्थ काय असतो, शिष्य। चक्रधरांच्या उत्तरापंथ प्रणयानंतर नागदेवचार्यांच्या सहकार्याने अनुयायांकडून श्री चक्रधरांच्या आठवणींचे परिश्रमपूर्वक संकलन करून लीळाचरित्र हा मराठीतील पहिला चरित्रग्रंथ लिहिला। तर बघा नागदेवचार्य हे सुद्धा कोण आहेत, चक्रधर स्वामींचे शिष्य आहेत। तर त्यांच्या मदतीने आणि अन्य अनुयायांकडून चक्रधरांच्या आठवणींचे संकलन केलं आणि अशा रीतीने लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला गेला। लीळाचरित्र हा चरित्र ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये कोणाचं चरित्र सांगितलेलं आहे, श्री चक्रधर स्वामी यांचे चरित्र लीळाचरित्र ह्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे आणि मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ म्हणून हा प्रसिद्ध आहे लीळाचरित्र। नंतर गोविंद प्रभू चरित्र सुद्धा लिहिली गेलेली आहेत माहिन भटांद्वारे। महानुभव पंथांचे तत्वज्ञान, तत्कालीन म्हणजे त्या काळातील सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती, भाषा व समाजजीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने लीळाचरित्र हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे। बघा लीळाचरित्र हा मराठी भाषेतील पहिला चरित्र ग्रंथ असल्यामुळे तर त्याला विशेष महत्त्व आहेच, पण महानुभव पंथांचे जे तत्वज्ञान आहे, श्री चक्रधर स्वामींनी जे महानुभव पंथांचे ते तत्वज्ञान किंवा जे बोध, जे शिक्षा दिलेल्या आहेत ना, यांचं सगळं संकलन या ग्रंथामध्ये आहे। त्या काळातील सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती, त्या काळातील जी भाषा वैशिष्ट्य होते, समाज जीवन, हे सगळं जे होतं त्या काळातील, या सगळ्यांचा एकंदरीत अभ्यास लीळाचरित्रामध्ये केलेला आहे। म्हणून हा जो लीळाचरित्र जो मराठी भाषेतील पहिला चरित्र ग्रंथ आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही। विकार म्हणजे इथे आपल्याला अर्थ घ्यायचा आहे की अवगुण। प्रत्येक जीवामध्ये कसले ना कसले अवगुण असतात। मग ते अहंकाराचा सुद्धा अवगुण त्याच्यामध्ये असू शकतो। हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेत चक्रधर स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितलेला आहे। कोणत्याही कार्याचा
आणि वर्तस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकारच आहे. हे प्रस्तुत लीळेतून पटवून दिलेला आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला अहंकार असणे हे सुद्धा आपल्यातील अवगुण आहे. आणि हा अवगुण समजावून सांगण्यासाठी श्री चक्रधर स्वामींनी कीर्तिकठ्याचा दृष्टांत सांगितलेला आहे. तर पाहूया आपला पाठातील आता हे आतापर्यंत आपण माहिमभट लेखक आणि या पाठामध्ये जे काय आपल्याला आज शिकणार आहोत त्याचं संक्षिप्त विवरण पाहिलेलं आहे. आता आपण पाठाला सुरुवात करूया. मी पहिला पाठ सगळा वाचून दाखवते तुम्हाला, नंतर स्पष्टीकरण देणार आहे. डोमग्रामी गोसावी यांच्या ठाई उदयाचे माती काम होत होते. तेसी बीज वाजत होते. तेने भक्तिजनासी व्यापार होवेना. आन भट व्यापार करू लागले. नाथोबाय म्हणितले, नागोदया तू कैसा काही हेवसी ना. तव भेटी म्हणितले, आम्ही वैरागी कायसिया हिऊ. यावरी सर्वज्ञे म्हणितले, वानर्या पोरा जीवासी वैराग्य मिरवू आवडे. हाई एकू विकारूची की गा. यावरी भटी म्हणितले, जी जी निर्विकार तो कवन. सर्वज्ञेच म्हणितले, वानर्या पोर जीव विकारा वेगळा केव्हाही झालाची नाही. मा तू काही वेगळा आससी हो काजी. यावरी गोसावी कीर्तिकाठियाचा दृष्टांत निरोपिला. कहणी एकू कठिया असे तो भोगस्थानाची शुश्रूषा करी. झाडी सडा समार्जन करी. ते देखून या गावसे म्हणती. कटिह्यो नेके करीत असा बर्वे करीत असा. ते ऐकोनी दिसवडीचा दिसवडी हात हात चढवी. तयासी देवता आपुले फळ नेदी. तयासी कीर्तिचेची फळे झाली. तर अशा रीतीने आपण आपल्या या लेखाचा किंवा ह्या पाठाचा वाचन केलेला आहे. समजला का सगळ्यांना? नाही ना? हा पाठ समजायला थोडा अवघड आहे, पण जर आपण त्याचं वाक्यानुसार समजून घेतलं तर फारच छान याच्यातून दृष्टांत दिलेला आहे चक्रधर स्वामी यांनी. तर मी तुम्हाला ह्या पाठाच्या ओव्यांचं स्पष्टीकरण आता सांगणार आहे. डोमग्रामी गोसावींच्या ठाई उदयाचे माती काम होत होते. आता बघा, डोमग्रामी, डोम ग्राम, ग्राम म्हणजे काय? गाव. डोम नावाचे एक गाव आहे किंवा होते. गोसावींच्या ठाई, गोसावी, गोसावी इथे कोणाला म्हटलेलं आहे? श्री चक्रधर स्वामी यांना म्हटलेलं आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतं की गोसावी हे कोणाला म्हटलेलं आहे? चक्रधर स्वामी यांना. उत्तर काय येईल तुमचं? चक्रधर स्वामी. किंवा मग चक्रधर स्वामी यांना कोणता शब्द पाठात आलेला कोणता शब्द आहे तर तुम्ही उत्तर लिहायचं आहे गोसावी. तर आता बघा, डोमग्रामी गोसावींच्या ठाई. डोम नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये श्री चक्रधर स्वामी राहत होते. आता हे जे गाव कुठे आहे माहिती तुम्हाला? अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासी या तालुक्यामध्ये आहे आणि आज आपण त्याला कमलपूर या नावाने ओळखतो. तर आणि हे जे गाव आहे ना ते गोदावरी नदीच्या किनारी वसलेलं गाव आहे. आणि अशा या डोमगावी गोसावी राहत होते. आणि गोसावी म्हणजेच कोण? श्री चक्रधर स्वामी. ठाई उदयाचे, उदयाचे म्हणजे ठाई म्हणजे राहणे, उदयाचे म्हणजे सूर्योदय, उदय, उदय होणे. कोणाचा उदय होणे? सूर्याचा उदय होणे म्हणजे सकाळी सकाळी, पहाटे पहाटे. माती काम होत होते. डोमगावी श्री चक्रधर स्वामी जिथे राहत होते त्या ठिकाणी सूर्योदय झाल्यापासून किंवा सकाळ पहाट झाल्यापासून मातीकाम करण्याचे काम चालू होते, कार्य चालू होते. तेसी बाजत होते. तेसी बाजत, बाजत म्हणजे वाजणे. सी म्हणजे थंडी, थंडी वाजत होती. आता बघा, थंडीचे दिवस होते, हिवाळ्याचे दिवस होते आणि नदीकाठी असणारे गाव, त्यामुळे तिथे अत्यंत थंडी वाजत होते. काय सांगितलेलं की हिवाळ्याचे दिवस असल्या कारणाने आणि नदीकाठी गाव असल्या कारणाने तेथील सगळ्याच लोकांना फार थंडी वाजत होती. तेने भक्तजनासी व्यापार होवेना. त्यामुळे काय होत होतं? खूप थंडी वाजत असल्या कारणाने तेसी बाजत होते. थंडी वाजत असल्या कारणाने
तिथे राहणाऱ्या भक्तजनासी, भक्तिजनासी म्हणजेच भक्तजनासी. आता बघा श्री चक्रधर स्वामी हे ज्या ठिकाणी राहत होते ना, त्यांच्याकडे अनेक शिष्य, अनेक अनुयायी राहत होते. आणि हे अनुयायी किंवा हे शिष्य काम करायचे. पण अत्यंत थंडी असल्या कारणाने, कशाचं काम करत होते ते? माती काम करण्याचं काम चालू होतं. पण थंडी असल्या कारणाने तिकडे असलेल्या भक्तिजनांशी म्हणजे भक्तांशी किंवा शिष्यांशी व्यापार होवेना. व्यापार म्हणजे काम, काम होत नव्हते. आन भट व्यापार करू लागले. आणि पण अशातच भट, भट म्हणजे कोणासाठी वापरलेला शब्द आहे हा? आन भट व्यापार करू लागले. भट, भटो म्हणजे भटोबा, नागदेवाचार्य यांना भट हा शब्द वापरलेला आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. भट हा शब्द कोणासाठी वापरलेला आहे? भटोबा किंवा नागदेवाचार्यांसाठी वापरलेला आहे. मग ते काय करत होते? व्यापार करू लागले म्हणजेच कार्य करत होते, त्यांचं ते काम करत होते. इतकी थंडी वाजत होती तरी पण नागदेवाचार्यांनी आपलं कार्य थांबवले नाही. एवढ्या थंडीतही ते एकमात्र असे शिष्य होते की ते काम करत होते. त्यांना पाहून नाथोबाय म्हणितले. नाथोबा म्हणजेच अजून दुसरे एक शिष्य होते श्री चक्रधर स्वामी यांचे. त्या भटांना पाहून, भटोबांना पाहून किंवा चक्रधर स्वामींना, नरसिंहदेवांना पाहून काय म्हटले नाथोबा? नागदेवाचार्यांना पाहून नाथोबा म्हणाले, नागदेया तू कैसा काय हिवसी ना, की तुला कशी थंडी वाजत नाही? हिवसी म्हणजे थंडी वाजणे. तुला एवढ्या थंडीमध्ये का कार्य करतोयस? तुला थंडी वाजत नाही का? तेव्हा भटी म्हणितले. तेव्हा काय म्हटले नागदेवाचार्य? आम्ही वैरागी कायसी हिव. आम्ही कोण आहोत? वैरागी, संन्यासी आहोत. त्यामुळे संन्यासाला कसले आले थंडी? आपल्याला वैराग्य, आपण संन्यास ग्रहण केलेला आहे की नाही? वैरागी आहोत, त्यामुळे वैराग्याला कसलं आले थंडी? त्यामुळे त्याचं काम आहे की काय कामच करणे? यावरी सर्वज्ञ म्हणाले. सर्वज्ञ, बघायच्या अगोदर अजून एक शब्द आलेला आहे गोसावी, आणि आता पुन्हा आलेला आहे सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणजे सर्वज्ञान असलेले. कोणाला म्हटलेलं आहे? श्री चक्रधर स्वामी यांना. तर आतापर्यंत ह्या लेखामध्ये किंवा पाठामध्ये श्री चक्रधर स्वामी यांच्यासाठी दोन शब्दांचा किंवा दोन उपमांचा प्रयोग केलेला आहे. एक आहे गोसावी आणि दुसरा आहे सर्वज्ञ. तर असे हे श्री चक्रधर स्वामी जेव्हा दोन शिष्यांमधला नागदेवाचार्य आणि नाथोबांमधले हे संवाद ऐकतात तेव्हा ते काय म्हटले? वानरेया पोरा जीवासी वैराग्यू मिरवू आवडे. वानरेया, वानरेया कोणासाठी वापरलेला आहे? नागदेवाचार्यांसाठी हा शब्द वापरलेला आहे. त्यांना नागदेवाचार्यांना वानरांसारखे इकडून तिकडे ते उड्या मारत होते, एका जागावर स्थिर बसायचे नाही ना, म्हणून त्यांना वानरेया म्हटलेला आहे. पोरा जीवासी वैराग्य मिरवू आवडे, की प्रत्येक जीवाला वैराग्य मिरवायला आवडतं. हाही एक विकारीच की आता बघा इथे वैराग्याचा अर्थ असतो संन्यासी, पण आपल्याला काय घ्यायचा आहे? अवगुण. तर तो सुद्धा काय आहे? एक विकारच. विकार म्हणजे काय? अवगुण. आपण स्वतः बघा आता जे नागदेवाचार्य होते त्यांना ते शिष्य होते आणि ते कसे होते? संन्यासी होते. पण त्यांना अहंकार निर्माण झाला होता की मी संन्यासी आहे, मी वैरागी आहे, एवढी थंडी वाजते पण कोणाचीच हिंमत होत नाही काम करायचं, पण मी एक मात्र कसा आहे? वैरागी धारण केल्यामुळे मी काम करत आहे. आणि मग त्याला का अहंकार निर्माण झाला होता. म्हणून श्री चक्रधर स्वामी त्यांना सांगतात की हा जे वैराग्य तुम्ही धारण केलेलं आहे ना, ते सुद्धा एक अवगुणच आहे. यावरी भटी म्हणतले, जी जी निर्विकार तो कवन. मग निर्विकार, ज्याला कोणता विकार नाही, ज्याच्यामध्ये कोणताच अवगुण नाही, असं कोण आहे का? कवन म्हणजे कोण? तर ते जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हटले की जीवामध्ये प्रत्येकाला जर असं वैराग्याचा अहंकार केला तर तो सुद्धा एक अहंकारच आहे. मग त्यावर नागदेवाचार्य त्यांना विचारतात, जी जी असं कोण आहे का ज्यांना विकार नाही, ज्याच्यामध्ये अवगुण नाही, असं कोणी आहे का? सर्वज्ञ म्हणितले, वानरेया पोर जीव विकारा वेगळा केवेळाही झालाची नाही. तर त्याने काय सांगितलं की कोणताही जीव जंतू, कोणताही प्राणी किंवा कोणताही मनुष्य विकारा वेगळा होऊ शकत नाही, विकारापासून तो अलिप्त होऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काही अवगुण असतातच. मा तू काही वेगळा अससी, मग तू असा कसा वेगळा असू शकतो? तू पण जीव आहेस, तू पण मनुष्य आहेस, आणि मग तू तरी कसा वेगळा असणार? जर तुझ्यामध्ये आता तुझ्या पद्धतीने बोललेला आहेस, वैराग्य आहेस, तरी पण तू एक कष्ट करायला तू प्राधान्य देत आहे, पण त्याचा अहंकार तुझ्यामध्ये आलाच की नाही, मग तू कसा वेगळा होऊ शकतोस?
हो काजी. यावरी गोसावी कीर्ती कठियाचा दृष्टांत निरूपिला. मग या सर्वांवरती बघा, जेव्हा ही गोष्ट श्री चक्रधर स्वामी यांनी नागदेवाचार्याला समजावून सांगितलं की ज्या अर्थी तू वैराग्य धारण केलेला आहेस आणि तुझ्यामध्ये कष्ट करण्याची क्षमता आहे, पण ज्या वेळेस तुझ्यामध्ये तू ते बोलून दाखवलंस, त्याचा तुला अहंकार आला, म्हणजे तो काय आहे, अवगुण आहे. आपल्याला स्वतःच्या कामाविषयी किंवा कोणत्याही चांगल्या गोष्टीचा अभिमान बाळगणे, अहंकार बाळगणे, हे सुद्धा आपल्यातले विकार म्हणजेच अवगुण असतात. आणि ही गोष्ट समजावून सांगण्यासाठी गोसावी अर्थात श्री चक्रधर स्वामी यांनी नागदेवाचार्याला कोणाचं दृष्टांत दिलेला आहे, उदाहरण दिलेलं आहे, कीर्ती कठियाचा. कठियाचा अगोदरच मी तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे. गुरु म्हणतो आपण त्याला, किंवा पुजारी म्हणतो की नाही, मंदिरामध्ये देवळामध्ये काम करणारा, गाभाऱ्यामध्ये काम करणारा असा जो व्यक्ती असतो ना, त्याला पुजारी किंवा कठिया म्हटला जातो. आणि त्याचा दृष्टांत म्हणजे त्याचा दाखला, उदाहरण आणि किंवा कथा सांगण्या, तर इथे त्यांनी कशाचा दृष्टांत दिलेला आहे ही गोष्ट समजावून सांगण्यासाठी, कठियाचा. कवनी एकू कठिया असे की कोणी एके स्थानी एक पुजारी होता. कठिया म्हणजे पुजारी होता. तो भोगस्थानाची शुश्रूषा करे. भोगस्थान म्हणजे काय, भोग म्हणजे काय, नैवेद्य. त्या मंदिरामध्ये तो राहत होता की नाही, कोण, पुजारी. आणि त्या मंदिरामध्ये जी मूर्ती होती देवाची, त्याची तो पूजा करायची. आणि त्याला काय कार्य होतं त्याचं, भोगस्थान, नैवेद्य देणे. नैवेद्य दररोज नैवेद्य देणे म्हणजे तिकडची सेवा करणे, शुश्रूषा करणे, सेवा करणे, हे कार्य होतं. त्या पुजाऱ्याचं कार्य काय होतं की देवाची सेवा करणे, त्या नैवेद्य वेळेच्या वेळी देणे. भोगस्थानाची, जे नैवेद्याचे स्थान असते ना, तिकडची सगळी सेवा करणे, ही त्याचं कार्य होतं. अजून त्याच्या व्यतिरिक्त तो काय करत होता, झाडी सडा समार्जन करी. मग तिकडे बघा तो काय करायचं, सगळं झाडझूड करायचा, सडा टाकायचा. सडा टाकणे म्हणजे तुम्हाला माहिती असेल की गावी बघा अंगणामध्ये काय केलं जातं, शेणाचं पाणी बनवलं जातं आणि त्याचं काय केलं जातं, ते शिंपडलं जातं अंगणामध्ये आणि त्याच्यावरती रांगोळी वगैरे छानपैकी काढतात की नाही. तर तसं असतो ना, रोज सकाळी उठून सकाळ संध्याकाळ काय करायचं, झाडझूड करायचा, सडा समार्जन करायचा, शेणाने सगळं सारवून टाकायचं, शिंपडायचं पाणी ते, आणि मस्तपैकी रांगोळी वगैरे काढायचा. ते देखोनी गावीची म्हणते. मग त्याचं हे कार्य बघून आहे ना, सगळे गावीची देखोनी गावीचे, गावातील लोक काय म्हणायचे, कटिये हो निके करीत असा, बर्वे करीत असा. मग आता बघा, कठिये म्हणजे कोण, हे पुजारी, तू किती छान कार्य करतोय, बर्वे करीत असा, किती नीटनेटकेपणे सगळं कार्य करत आहे. ते ऐकोनी दिसवडीचा दिसवडी हात हात चढवी. मग बघा, हे गावकऱ्यांचे शब्द ऐकून आहे ना, तो जो कठिया होता, तो पुजारी जो होता ना, तो काय करायचा, दिसवडीचा दिसवडी म्हणजे दिवसेंदिवस, दररोजच्या दररोज, प्रत्येक दिवशी हात हात चढवी, की तेच कार्य करत राहिला, सारखं तेच स्वच्छ करायचा, साफसूफ करू लागला. दररोज सारखे प्रतिदिन स्वच्छता जास्त करू लागला. तयासी देवता आपले फळ नेदी. मग त्यासाठी देवाने त्याला आपले फळ नाही दिले. नेदी म्हणजे नाही देणे, फळ नाही दिले. आता त्याचं कार्य काय होतं की देवाची जी भोगस्थानाची सेवा करायची होती, त्याला भोगस्थानाची शुश्रूषा करायची होती, पण तो देवाचं ते जे कार्य होतं ना, ते विसरला. ते करायचे विसरला का, कारण की लोक त्याची स्तुती करू लागले. कशाची स्तुती करू लागली की तो रोज जी स्वच्छता ठेवायची, सडा समार्जन करायचं, झाडझूड करायची, याची तो लोक त्याची गुणगान गाऊ लागले की नाही. मग त्यामुळे त्याची प्रशंसा ज्या गोष्टीने होत होती ना, ते कार्य तो करू लागला आणि त्याचं जे मेन काम होतं ते विसरून गेला तो. त्यामुळे भोगस्थानाची शुश्रूषा, देवाला त्याचं हे कार्य नाही आवडलं. देवाचं कार्य काय होतं की त्याने भोगस्थानाची शुश्रूषा करायला पाहिजे होती, सेवा करायला पाहिजे होती, पण तो लोकांचा ऐकून आहे ना, ते सडा समार्जन, स्वच्छता वगैरे याच्यावरती जास्त भर देऊ लागला, तेच कार्य तो करू लागला. त्यामुळे ते देवाला नाही आवडलं, म्हणून देवाने त्याला फळ दिले का त्या कार्याचं, नाही. त्याला कसलं फळ मिळालं, तर त्यासी कीर्तितेची फळ झाले. तर त्याला कसले फळ मिळाले, ते जे लोक त्याची कीर्ती करायची ना, त्या कीर्तीचेच फळ त्याला मिळाले. तर अशा रीतीने आपण ह्या पाठाला पाहिलेला आहे. संक्षिप्त मध्ये मी याचा सारांश तुम्हाला सांगते. पाहूया पाठाचा आशय काय आहे.
कोणताही जीव विकारांशिवाय राहत नाही, कधी ना कधी त्याला विकाराची बाधा जडते. हे स्पष्ट करताना श्री चक्रधर स्वामींनी आपल्या शिष्याला कीर्तिकठियाचा दृष्टांत सांगितला आहे. माणसाने कोणत्याही कार्याचा, व्रतस्थपणाचा एवढेच नव्हे तर आपल्या अंगी असलेल्या सद्गुणांचाही अहंकार बाळगू नये, कारण तोही एक विकारच आहे. हे या लीळेतून ते पटवून देतात. प्रस्तुत लीळा माईम भट्टांनी संकलित केलेली आहे. डोंबेग्राम येथे गोसावी श्री चक्रधर स्वामी यांचा मुक्काम असताना एके दिवशी सूर्योदयानंतर तेथे मातीकाम सुरू होते. आता पाहूया या पाठाचा आशय. कोणताही जीव विकारांशिवाय राहत नाही, कधी ना कधी त्याला विकारांची बाधा जडते. हे स्पष्ट करताना श्री चक्रधर स्वामींनी आपल्या शिष्याला कीर्तिकठियाचा दृष्टांत सांगितला आहे. माणसाने कोणत्याही कार्याचा, व्रतस्थपणाचा एवढेच नाही तर आपल्या अंगी असलेल्या सद्गुणांचाही अहंकार बाळगू नये, कारण तोही एक विकारच आहे, म्हणजेच काय, अवगुण आहे. हे या लीळेतून ते पटवून देतात. प्रस्तुत लीळा माहीम भट्टांनी संकलित केली आहे. डोंबेग्राम येथे गोसावी अर्थात श्री चक्रधर स्वामी यांचा मुक्काम असताना एके दिवशी सूर्योदयानंतर तेथे मातीकाम सुरू होते. पहाटेची वेळ असल्यामुळे तेव्हा कडाक्याची थंडी वाजत होती. त्यामुळे इतर भक्तजनांकडून कामे होत नव्हते आणि भट नागदेवचार्य मात्र तशाही अवस्थेत काम करू लागले. नाथोबा त्यांना म्हणाले, नागदेवा, तुला कशी थंडी वाजत नाही? तेव्हा भट म्हणाले, आम्ही वैरागी, आम्हाला कसल्या आली आहे थंडी? यावर सर्वज्ञ अर्थात श्री चक्रधर स्वामी म्हणाले, वानरा, पोरा, जीवाला वैराग्य मिळवायला आवडते, हाही एक विकारच आहे. यावर भट म्हणाले, तर मग संसारात निर्विकार कोण आहे स्वामी? सर्वज्ञ म्हणाले अर्थात श्री चक्रधर स्वामी म्हणाले, वानरा अर्थात पोरा, जी विकारापासून केव्हाही वेगळा राहत नाही, मग तू काय वेगळा आहेस? भट अर्थात नागदेवाचार्य म्हणाले, हो का स्वामी? यावर स्वामींनी कीर्तिकठियाचा दृष्टांत कथन केला. कोणी एक पुजारी होता. तो मंदिरातील भोगस्थानाची, जेथे अष्टांग भोग वर्ततात ते स्थान देखभाल करी, झाटलोट करी, सडा शिंपे. ते पाहून गावकरी म्हणाले, पूजा बुवा, तुम्ही चांगले कार्य करत आहात, किती सुंदर कार्य करत आहात. ते ऐकून तो जो पुजारी होता तो दररोज अधिकाधिक स्वच्छता करू लागला. परंतु देवतेने काही त्याला त्याच्या कर्माचे योग्य फळ दिले नाही. त्याला त्यासाठी कीर्ती हेच मोठे फळ मिळाले किंवा झाले. तर अशा रीतीने ह्या पाठाबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेतली. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.